प्रेमानं बोला. पहिला नमस्कार तुम्हा बालकांना. धन्य धन्य, माझं जीवन सार्थक केलं तुम्ही. आता खरं तुमच्यापुढे मी बोलायलाच नको, पण सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराजांनी तुम्हा बालकांसाठी आशीर्वाद देऊन मला पाठवलं की जा माझ्या बालकांना आशीर्वाद देऊन ये. आणि म्हणून मी बोलणार आहे, अन्यथा माझी बोलायची हिंमत नाही तुमच्यापुढे. खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे. आज रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस, खेळायचं सोडून सकाळपासून इथं बसलेली आहे. महिनाभर तयारी करतायत आणि इकडे सादरीकरण करतायत. त्यातून केवढा मोठा बोध देताय. डोळ्यातून अश्रुधारा थांबत नव्हत्या, मन गदगद होत होतं. कुठून ही कला शिकला तरी बाळांनो, ही सद्गुरूची केवढी मोठी कृपा आहे. सद्गुरु बाबा गुरबचन सिंहजी महाराजजीने सांगितलेलं आहे तुमच्याविषयी. तुम्हा पालकांना सांगितले कि ये बच्चे आए नहीं, इनको निरंकार ने भेजा है. निरंकार प्रभु ने तुमच्याकडे पाठवले. इनके मालिक नहीं बनना, बल्कि इनके माली बनना. बाबाजींचं वचन. आपण यांचे मालक आहोत आणि मी सांगेन तसंच त्याने वागायला पाहिजे. नाही, मी त्यांचा मालक नाही, मी माळी आहे. माळी रोपाचं काय करतो? संगोपन करतो. रोपाला खाद्य घालतो, पाणी घालतो. तसं माझी जबाबदारी आहे की ही जी बाळं आहे ती निरंकाराने लावलेलं रोप आहे. माझ्या या कुटुंबामध्ये त्याचं भरण पोषण करण्याबरोबरच मला त्याला सेवा, सत्संग, नामस्मरणाशी जोडायचं आहे. करोडोची संपत्ती मी त्याच्या नावावर केली नाही तरी चालेल, पण हे अनमोल असे संस्कार मी जर त्याला देऊन गेलो, जीवनामध्ये त्याला कसलीही कमतरता पडणार नाही. सद्गुरूचा भरत असतो यांच्यावर. आणि म्हणूनच आज हे इतक्या उत्तम प्रकारे कला सादर करू शकले. बाळांनो, एक विनंती आहे तुम्हाला की तुम्ही तुमच्या शाळेतल्या तुमच्या मित्रमंडळींना पण जर आणलं असतं तर अधिक आनंद वाटला असता. त्यांनाही वाटलं असतं की आमचे हे छोटे छोटे बाल कलाकार हे नुसते कलाकार नाहीये. मला वाटतं याच्यामध्ये एक शब्द घालायचा राहिला आहे. हा बाल समागम नाहीये, बाल संत समागम आहे. आणि म्हणून हे संत महात्मा आहे, कारण यांनी परमात्म्याला जाणलेलं आहे. आणि म्हणून ही संत आहे, साधे सुधी नाही. यांच्याविषयी शहंशाह बाबा अवतार सिंहजी महाराजांनी सांगितले कि ब्रह्मज्ञानी महात्माओं के घर में जो भी बच्चे हैं उनके भी चरणों में मत्था टेक के उनके चरणों की धूली लेनी है. इतकं यांचं महत्व आहे. आता एवढं महत्व दिल्यानंतर बालकांचं एक कर्तव्य पूज्य ममतामयी निरंकारी राजमाताजींनी सांगितलंय. बाळांनो ऐका, राजमाताजीने तुमच्यासाठी काय संदेश दिलाय? राजमाताजी म्हणताय की जो बच्चे अपने माता पिता को धन निरंकार करके ही बाहर जाते हैं. सकाळी उठल्यानंतर आपल्या माता पित्यांना धन निरंकार नमस्कार केल्यानंतरच घराच्या बाहेर पाऊल टाकतात. उन बच्चों को जिंदगी में कुछ भी कमी नहीं पड़ती. आता हे सगळं पाहिल्यानंतर आणि मला अनुभवाला आल्यानंतर मी जाणलं की ही साधी सुधी असावी नाही. तुम्ही यांना काही सांगाल आणि हे ऐकतील? बिलकुल नाही. मी तर फार घाबरतो यांना. कारण हे ऐकून हे तासून घेतील, परीक्षा करतील, पारखून घेतील, कोणतीही गोष्ट स्वीकारत नाही. आता बसल्या बसल्या 20 वर्षापूर्वीचा प्रसंग आठवला मला. 2004 मध्ये हस्ती दुनियेची जबाबदारी सद्गुरूनं दासकडे सोपवली. आता त्याच्यामध्ये काय काय द्यावं मोठे प्रश्न पडत होते. आणि अचानक एकदा सातारा जिल्ह्यामध्ये एका गावामध्ये जाण्याचा योग आला. त्या गावामध्ये गेल्यानंतर एका कुटुंबामधील महात्म्याने मला घरी बोलवलं. महाराज या जरा, आमचं लेकरू
लय काही प्रश्न विचारतो, डोकं फिरून टाकतो. असं चला मग. आणि खरंच मी त्यांच्या घरी गेलो. त्यांनी सांगितलं, पिंट्या इकडे ये, मुंबईहून मोठं महाराज आलेत, काय विचारायचं असेल ते ह्यांना विचार, आपलं काम संपलं. पिंट्या आला बिचारा, नमस्कार करायला लागला. बापाने त्याची मुंडी दाबली, डोकं टेक. आता बाप म्हणता त्याला विचार, काय विचारायचं ते महाराजांना. तो पिंट्या बिचारा घाबरत होता, बापाकडे बघत होता, माझ्याकडे बघत होता, बोलू की नाही. त्याला म्हटलं, बाळा घाबरू नको, बोल काय तुला विचारायचं. मग तो पिंट्या आणखी जवळ आला, अशी चड्डीवर जरा असं नाक पुसलं त्याने आणि माझ्याकडे उभा राहिला. आता 8 वर्षाचा होता हो तो पिंट्या बिचारा, भोळा भाला. आणि उभा राहिल्यानंतर मला म्हणाला, आमचं तात्या म्हणलं निरंकाराच्या इच्छेशिवाय झाडाचं पान देखील हालत नाही. म्हटलं तात्या बरोबर म्हणले ना, काय चुकीचं म्हणले नाही. पण मग मी आमच्या घराच्या पुढे ते आंब्याचं झाड लावले, ते हलवून दाखवलं आणि तात्यांना म्हणलं, तात्या तुम्ही तर म्हणता निरंकाराच्या इच्छेची पत्ता नाही, हे बघा मी हलवून दाखवलं. मग असं कसं? मग तात्याने काय सांगितलं? आता तात्या काय बोलणार? तात्या खाली मान घालून उभे होते. तात्यांचे वडील त्या मुलाचे आजोबा बाजूला बसले होते. काय सांगणार? तो मोठा महाराज आलाय, निबार हाणलं ना पोराला. तात्याला उत्तर देता आलं नाही. काय केलं बाळा? मारलं. काय मारलं? कारण तात्यांना एकच शिकवलेलं आहे, मोठ्या माणसाने सांगितलं की हो म्हणायचं, डोकं चालवायचं नाही, हो म्हणायचं. तात्यांनी सांगितलं, तात्यांनी विचारच केला नाही, ते लॉजिक जाणलं नाही. त्या मुलाचा प्रश्न चुकीचा होता की बरोबर होता, तुम्ही सांगा. आणि या बालकांना पण मी ते सांगेन की होमवर्क तुम्हाला असतो ना, हा माझा होमवर्क आहे आज, की निरंकाराच्या इच्छेशिवाय झाडाचं पान देखील हलत नाही. आणि मग तुम्ही झाडाचं पान हलवून दाखवला, ते कसं है ना? हा प्रश्न तुम्हाला. आता तुम्ही ज्ञान घेतलं म्हणजे तुम्हाला ते माहिती असतं. आता तुम्ही तुमच्या घरातल्या तात्यांना समजवायचं आहे. ही आमची छोटी छोटी बालकं अनेक ठिकाणी जाण्याचा योग येतो ना, तेव्हा घरामध्ये आपल्या आई वडिलांना संध्याकाळी घरामध्ये बसवतात, हाताला धरून आणतात, चला सिमरन करूया, आणि 5 मिनिटं 10 मिनिटं नामस्मरण करतात. काही घरामध्ये संपूर्ण अवतारवाणी अर्धेवाणीचं वाचन करतात, नामस्मरण करतात. हे मुलं मोठ्या माणसांना घरातल्याला एकत्र करून नामस्मरणाची पद्धत शिकवतात. काही शाळांमध्ये मला जाण्याचा योग यायचा मुंबईमध्ये. त्या ठिकाणी मला तिथले शिक्षक सांगायचे, अहो ही जी मुलं आहेत ना तुमच्या सत्संगामध्ये येणारी, रोज म्हणाले नवीन गोष्ट सांगतात. मग मी त्यांना विचारलं, एवढ्या नवीन गोष्टी तुम्हाला कोण सांगतो? शिक्षक स्वतः म्हणाले की आम्हाला पण गोष्टी येत नाही, आमच्या आजी एकच गोष्ट सांगायची, एक होता लाकूड तोड्या, त्याच्याकडे काही आम्हाला गोष्टच नाही. पण म्हणाले ही मुलं रोज गोष्टी सांगतात, कुठून आणतात रे बाळांनो? मग म्हणाले आम्ही हस्ती दुनिया वाचतो, त्याच्यामध्ये गोष्टी असतात, त्याही सांगतो. आमच्याकडे संस्कार धन नावाचं पुस्तक आहे, छोट्या गोष्टी नावाचं पुस्तक आहे, त्यातल्या गोष्टी आम्ही वाचतो आणि मग सांगतो. शिक्षकांना कौतुक वाटलं आणि मग त्यांनी देखील ती पुस्तकं विकत घेतली. सांगण्याचा भावार्थ ही आमची छोटी छोटी बालकं ही अशा प्रकारे मिशनचा प्रचार करतायत, मिशनची शिकवण सर्वांपर्यंत पोहोचवतायत आपल्या कृतीने. आणि एकमेकाला जी लावून बोलतात. म्हणाली मुलं एकमेकाशी भांडत नाही, जी लावून बोलतात, आदराने बोलतात. का बोलतात? कारण त्यांना माहिती आहे ही सगळी जी मंडळी आहे ही सद्गुरूचं रूप आहे, म्हणून ते एकमेकाचा सत्कार करतात. ही जी शिकवण आहे ही शिकवण खरंच आज बालकांना गरजेची आहे. ही आज समाजाला पटते. म्हणून समाजातली काही मंडळी जी आहे ती सत्संगाला येत नाही, पण आज बाल सत्संगाला आमचे अनेक
संसारिक परिवारातली माणसं जी आहेत ती आपल्या मुलाला सांगतात की बघ तो निरंकारी महात्मांचा पोरगा आहे ना, त्याच्याबरोबर सत्संगाला जायचं, त्याच्या जोडीला तू राहा, तुला चांगलं वळण लागेल. चांगलं वळण कुठे लागेल हे त्यांना लोकांना कळू लागलं. म्हणजे विचार करूया, सद्गुरूने आम्हाला बाल सत्संग रूपी केवढी मोठी देणगी दिलेली आहे. एक गोष्ट बाबा गुरुबचन सिंगजी महाराजांच्या काळातली, जेव्हा पूज्य शास्त्रीजी बाबा अर्जुन सिंगजी महाराज आणि त्यांच्या भगिनी अशी 4-5 मुलांची शिकवणी घ्यायची. आणि शिकवणी घेता घेता एके दिवशी ते काय म्हणाले, बच्चो अब एग्जाम नजदीक आ गई है, खेलना कूदना बंद और टीवी देखना बंद, घूमना फिरना बंद, सत्संग जाना बंद, केवळ पढ़ाई करना है. तेव्हा बाबा गुरुबचन सिंगजी महाराजांनी ती शब्द ऐकले आणि म्हणाले, शास्त्री साहेब घूमना फिरना बंद ठीक है, टीवी रेडियो सुनना बंद ये ठीक है, परंतु सत्संग जाना बंद नहीं, ऐसा क्यों आप कहते हो? शास्त्री साहेब त्यांना काय उत्तर देता नाही. बाबाजी म्हणाले की एके दिवशी त्याला फिरायला घेऊन गेले. बेटा डेट तुझी, चलो घूमने जाते. फिरायला गेल्यानंतर हळूहळू त्याला समजावलं की बाळा, तू जर होमवर्क केला नाही तर टीचर काय करतात, पनिशमेंट करतात, रागावतात, टीचरला वाईट वाटतं. मग म्हणाला, जर या सत्संग रूपी शाळेत जर तू आला नाही तर सद्गुरू रूपी टीचरला वाईट वाटेल की नाही? हो, वाईट वाटेल ना. मग आपल्या गुरुला नाराज करायचं का? मग गुरुचा आशीर्वाद कसा मिळेल आपल्याला? म्हणून होमवर्क वेळेवर करायचा, सत्संग बुडवायचा नाही. ही शिकवण दिल्यानंतर आज विवेक शेवटीचं नाव सगळ्या जगभरामध्ये आदराने घेतलं जातं. सांगायचा भावार्थ, सत्संगाशी जोडलेलं एक एक बालक जे आहे हे फार चिकित्सक आहे, शास्त्रीय पद्धतीने जाणार आहे, अंधश्रद्धा किंवा अंधानुकरण करणारं नाही. एके दिवशी ज्ञानाचा कार्यक्रम होता, मुलं बसली होती आणि त्यांना सांगितलं की हा निराकार परमात्मा आहे, हा निराकार परमात्मा आहे, त्याला आकार नाही, गंध नाही, रूप नाही, हा परमात्मा, हा सर्वशक्तिमान आहे. तेवढ्यामध्ये एक बालिका उभी राहिली, म्हणाले, अंकल हे तर काहीच नाही, हा सर्वशक्तिमान परमात्मा आहे, तुम्ही सांगायचं आम्ही ऐकायचं? काय प्रूफ आहे, काय पुरावा आहे हा सर्वशक्तिमान? मला त्या बालिकेने प्रश्न विचारला. आता मला मोठा प्रश्न पडला, काय पुरावा सांगायचा? पण मुलांकडूनच मी ऐकलं होतं, मुलं सांगतात की धरती फिरती. मी त्या बालिकेला विचारलं, बाळा तू शाळेत जाते का? नाही नाही, मी कॉलेजला जाते. किती आहे? 12वी सायन्सला. वा वा वा. म्हटलं तुला तर पूर्ण माहिती आहे, धरती फिरते का? म्हणाले हो. म्हटलं रोज फिरते का? कवा कवा फिरते? नाही, रोज फिरते. किती वर्षापासून फिरते? म्हणाले करोडो वर्षापासून फिरते. किती तासात फिरते? मग दुसरं कोणतरी बोललो 24 तासामध्ये. ती पोरगी म्हणे नाही नाही, तिने लगेच तिचा अँड्रॉइड फोन काढला, अशी काहीतरी पद्धत आपली, आणि म्हणाले अंकल ही धरती 23 तास 56 मिनिट 4 सेकंद एवढ्या वेळेमध्ये एक फेरी मारते. म्हटलं एखादा सेकंद मागे पुढे होत असेल ना, चालतं कधी कधी. नाही नाही, 1 सेकंद जरी मागे पुढे झाला तर धरतीवरती उथल पुथल होईल. म्हणाले समुद्राचं पाणी आकाशामध्ये जाईल, धरतीमध्ये कंप पाहिजे, काय होईल सांगता येत नाही. 1 सेकंद देखील धरती फिरताना मागे पुढे होत नाही, असं हे गणित आहे. मग धरती केवढी मोठी आहे, किती वजन असेल? म्हटलं तिचं 500-600 किलो असेल. म्हणाले नाही नाही, धरतीवर मोठे मोठे पर्वत आहेत, महासागर आहे, जंगल आहे, एवढी 18 भार वनस्पती आहे, एवढं मोठं ओझं घेतलेलं ही धरती कंटिन्यू फिरते. मग म्हटलं कदाचित त्याच्यामध्ये भरपूर पेट्रोल टाकावं लागेल असेल. मला पेट्रोल नाही टाकावं लागत. म्हटलं सॉफ्टवेअर बसवलं असेल.
नाही बसवले, फिरते फिरते. मग एवढी मोठी धरती कोणी डोक्यावर घेतली? मी तिला प्रश्न विचारला, कारण मला नॉलेज होतं ना, माझ्या आजोबांनी मला शिकवलं होतं, म्हणून मी तिला प्रश्न विचारला. ती म्हणते कोणी डोक्यावर घेतलेलं आहे, यामध्येच आहे, इथेच आहे. म्हटलं चूक आहे. माझ्या आजोबांनी सांगितलंय की शेष नावाचा नाग असतो, त्या नागाने ही धरती डोक्यावर घेतलेली असते. त्याला कळ लागली मानेला की तो हलतो, मग धरतीवर भूकंप होतो, असं माझ्या आजोबांनी सांगितलं होतं. मुलं म्हणतात नाही की तुमच्या आजोबांचं तिकडे ठेवा. नाही, माझ्या आजोबा खोटं कसं बोलतील? त्यांनी पुराणामध्ये वाचलेलं आहे. म्हणाले काका कुठल्या युगामध्ये जगताय तुम्ही? अहो ते आजोबांच्या गोष्टी सोडून दे. आम्हाला आजोबांना उलट प्रश्न विचारायची हिंमत नव्हती. आजोबा बाबा एकच म्हणायचे डोळे वाटावून, 2 बुक शिकवायच्या, आता शाळा बदला करा, ऐकायचं बघता. श्रेष्ठ नागावर पृथ्वी आहे, श्रेष्ठ नागावर आहे, जास्त शहाणपणा करायचा नाही. आता आजोबांनी सांगितलं का लहान मोठाने नाही. आजही आमचे आजोबा सांगताय आपले पूर्वज करत आले तेच करायचं, शास्त्र शहाणपणा करायचा नाही. आम्ही पण मुकाटे नाही. आम्ही का हा प्रश्न विचारत नाही? पण ही बालकं प्रत्येक वेळी का प्रश्न विचारणार आणि त्यांना आम्हाला पटवून द्यावं लागेल की हे का करायचं, हे का नाही करायचं. आणि मग त्या मुलीनं मला सांगितलं की काका अहो या रिकाम्या जागेमध्ये एवढी मोठी धरती फिरते, आणखी पुढे काय काय म्हटलं बेटा? म्हणजे या धरतीसारखे अशा असंख्य धरती आहे, असे चंद्र असंख्य आहे, सूर्य असंख्य आहे. म्हटलं एवढा सूर्य दिसतो तो कदाचित एवढा असेल घडा एवढा. काही नाही म्हणाले, लगेच ते गुगल काढलं, अरे बोट काढली असते. म्हणाले काका ऐकायचं का? म्हटलं सांग बेटा. ही धरती आहे ना, तर धरतीपेक्षा 13 लाख पटीने मोठा सूर्य आहे. 13 लाख पटीने एवढा मोठा सूर्य आहे. बापरे, माझं तर डोकंच आलं ना, चक्कर यायला लागली मला. एवढा मोठा आगीचा गोळा कुठे टेकू लावून ठेवला असेल की नाही पडायला नको? मला नाही, याच्यामध्येच आहे, याच्यामध्येच आहे. कमाल. लाखो टन त्याच्यामधून गॅस बाहेर पडतो, एवढी आग बाहेर पडते. म्हटलं केवढं लाकडं टाकत असेल त्याच्यामध्ये? लाकडं देखील टाकत नाही. ह्या गोष्टी पाहिल्यानंतर ती मला पोरगी आणखी म्हणते की करोडो नाही अरबो ग्रह चंद्र सूर्य तारे असतात आणि आम्ही त्याला म्हणाले गॅलेक्सी म्हणतो, गॅलेक्सी. असं काय? मराठी मीडियमची पोरांना विचारलं काय म्हणतात? मराठी मीडियमच्या मुलांनी सांगितलं काका आम्ही त्याला आकाशगंगा म्हणतो, त्याच्यामध्ये 200 अरब चंद्र सूर्य तारे आहे, अंतर लागत नाही, त्यांचं अंतर मोजता येत नाही. असे म्हणाले 2 आकाशगंगा शास्त्रज्ञांनी शोधल्या. म्हटलं असं? हो काका. एकाचं नाव आहे मिल्की वे, दुसरीचं नाव आहे मंदाकिनी. अरे वा, नावं पण ठेवली म्हणालो. म्हटलं तिसरी काय आधी शोधायची. अशा किती आहे? शास्त्रात म्हणतात पट्ट्यामध्ये आहे, करोडो आहे. मग तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला की अरे ही मुलं याला आकाशगंगा म्हणतात, गॅलेक्सी म्हणतात, अध्यात्मामध्ये आपण त्याला ब्रह्मांड म्हणतो. आणि किती ब्रह्मांड? कोट्यावधी. मग देवाला आम्ही काय म्हणतो? अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणतो की नाही? तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला आजोबा म्हणतात ते चुकीचं आहे, आजोबांचं आता ऐकायचं नाही, आता यांचं ऐकायचं. तेव्हापासून मी यांच्या पुढे हात जोडतो आणि यांच्याकडून शिकतो. आणि म्हणून मी एवढा मोठा शहाणा झालोय. म्हणून पहिला नमस्कार तुम्हाला. ही माझी बायका छोटी छोटी मला गोष्टी लिहून पाठवतात. एका बायकाने गोष्ट लिहून पाठवली, हुशार कावळा. तुम्ही वाचली असेल संस्कार पुस्तकामध्ये. जी गोष्ट दुसरीच्या पुस्तकामध्ये शाळेमध्ये लावलेली आहे तीच गोष्ट मी एकदा सांगितली की एक कावळा होता, त्याला तहान लागली, मग त्याने पाहिलं मडक्यामध्ये पाणी तळालं आहे. मग त्याने एक खडा टाकला आणि खडे टाकले बरोबर पाणी वर आलं. कावळ्याने ते पाणी प्यायला आणि उडवून गेला. असा आमचा हुशार कावळा.
एक लेकरू उभं राहिलं 7 वर्षाचं. म्हणाले, काका तो कावळा हुशार नाही, तो येडा आहे म्हणाले. कसा आहे बाबा? शाळेमध्ये पुस्तकामध्ये दिलेला आहे, तो कसा काय येडा असेल? म्हणाले, एक एक खडा त्याच्यामध्ये टाकला तर पाणी काही वर येत नाही म्हणजे मी करून बघितलं. घरामध्ये मी एवढं मोठं मडकं घेतलं, त्याच्या तळाशी पाणी टाकलं आणि एक एक खडी टाकत गेलो, पाणी वर झालं नाही, खड्याच्या तळाशीच पाणी राहिलं. म्हणाले, तुम्ही काय म्हणतात? कावळा हुशार आहे, येडा कावळा आहे. म्हटलं, बाळा मग तुझा हुशार कावळा काय करायचं? काय करायला पाहिजे? आम्ही कोल्ड्रिंक पितो ना, तो स्ट्रॉ आणायचा, तो बुडवला असता, गटागटा पाणी द्यायला असता, पुरून गेला असता. एवढं सोपं आहे. आणि हे एवढा खडं टाकत बसले, काय मिळालं? काही मिळालं नाही. कसं म्हणाल हुशार कावळा? अशी ही हुशार पोर आहे नाही, साधी नाही. त्यामुळे यांना तुम्ही काही भरवू नका डोक्यामध्ये. जे सत्य आहे ते त्यांच्या पुढे म्हणतात. आणि मग ह्या गोष्टी स्पष्ट झाल्यानंतर मग त्या बालिकेला मी म्हटलं की बेटा, एवढे मोठे चंद्र, सूर्य, तारे, एवढे ग्रह, नक्षत्र, आकाश, गंगा, एवढे सगळे या विश्वामध्ये आहेत, हे कोण बरं चालवतो? की म्हणजे शास्त्रज्ञ त्याला एनर्जी म्हणतात, सुप्रीम पॉवर म्हणतात. त्यालाच म्हटलं बाळा आपण परमात्मा म्हणतो, त्यालाच आपण देव म्हणतो. हा देव आहे, ईश्वर आहे. याच्या कृपेनं, याच्या शक्तीनं प्रत्येक जण आपल्या मर्यादेमध्ये चालतो. कोणी कोणाला ठोकर मारत नाही, कधी कोणी बंद पडत नाही. आपापल्या मर्यादेमध्ये एवढं मोठं ब्रह्मांड चालवतो. तो विश्वभर तोच ब्रह्मांड चालवणारा आमच्या देहामध्ये पिंडाला चालवतो. आमच्या पिंडामध्ये आहे. देह ही पंढरी, आत्मा तो विठ्ठल, नांदली तो केवळ पांडुरंग. स्पष्ट केलेलं आहे. कुठे विठ्ठल? पंढरपुरात आहे? नाही. पंढरपुरात त्याचं प्रतीक आहे. पंढरपुरात तो संतांचा मेळावा भरायचा आणि म्हणून आम्ही त्या आनंदाने तिथे जातो. पण पंढरपुरामध्ये बसलेला पांडुरंग तो केवळ तिथेच नाही, तो पांडुरंग या देहामध्ये नांदतो. आणि मग संत तुकाराम महाराज त्याचा अभंग वाचनामध्ये आला. देह देवाचे मंदिर, आत आत्मा कोणते बाळांनो? परमेश्वर. आत आत्मा परमेश्वर. देव देहात देहात राहू जाता राहू जात. तो का म्हणे गोड जगा देव देही का पाहिला. इतकं स्पष्ट 450 वर्षापूर्वी संत तुकाराम महाराजांनी सांगितलं. ते आम्हाला कळलं नाही. त्यांची काळावरून धिंड काढली, त्यांचं मानलं नाही. आज आपण ते प्रतीक रूपानं, नाटिकेच्या रूपानं पाहिलं, त्याला वेळे ठरवलं. त्या तुकोबांचं आम्ही ऐकलं नाही. म्हणून सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराजांना यावं लागलं. तेच ज्ञान घेऊन आले, तेच समजावायला आले. त्यावेळी तुम्हाला कळलं नाही. आज त्याप्रमाणे समजून घ्या. या विश्वामध्ये असणारा हा परमात्मा हा तुमच्या देहामध्ये आत्मा रूपाला आहे. तो अखंड तुमचं काम करतोय, चालवतोय. चाले ही शरीर कोणाची असते, कोण बोलली ती आली. प्रत्येक आपण आपलं खरं आहे का? मुलांना विचारा, मुलं सांगतील. होणार बाळांनो, आपल्या देहामध्ये पांडुरंग आहे की नाही, विठ्ठल आहे की नाही, आत्मा आहे ना? हा, कारण ते उदाहरण पण देतात. ही मुलंच सांगतात की आम्ही रात्री पोटभर जेवतो. जेवता की सकाळी 11 वाजता नाश्ता पाहिजे की नाही? का पाहिजे? रात्री जेवला ना. आई असं विचारते का रात्री जेवला ना एवढा, सकाळी नाश्ता कशाला पाहिजे? बसलो. कोणी बसवलं माहित नाही. रात्री घोरत होता का? हो घोरत होतो. स्वप्न पाहिलं का? हो पाहिलं. काय स्वप्न पडलं? मी घरामध्ये चाललो होतो, इवानात बसलो होतो, मस्त सगळं भारी स्वप्न पडलं. आणि तो झोपला होता ना, ते स्वप्न कोणी पाहिलं? स्वप्न पाहणारा आतमध्ये जागा आहे. तो माझे श्वास चालवतोय, हृदयाची धडधड चालवतोय, रक्त बनवतोय, खाल्लेली अन्नाचं अशुद्ध रक्त पुन्हा तो हृदयामध्ये आणतो, तिथून शुद्धीकरण करतो, 72,000 बस गाड्यांमध्ये फिरवतो, बिल बोभाटपणे करतो. माझा अंतरात्मा जो देव आहे तो झोपत नाही. आमच्या मंदिरातला देव 12 वाजले की एवढा कुलूप, देव झोपले सकाळी पहाटे 4 ला या, देवाला झोपून या. आमच्या अंतरातला देव जर झोपला तर आम्ही झोपलो. हा झोपत नाही. हा 24 तास हा पिंड चालवतो आणि हा 24 तास ब्रह्मांड चालवतो. देव
शाश्वत सत्य अविनाशी कायम कायम आहे तसाच आहे, त्याच्यात कुठला बदल होत नाही. आणि म्हणून हे सगळं ज्ञान जे आहे हे सगळं शास्त्रशुद्ध ज्ञान आहे. हे अंदाजे नाहीये, हे काल्पनिक नाहीये. पूजेला बसतो, पान ठेवतो आम्ही, विड्याचं पान, त्याच्यावरती सुपारी ठेवतो. ब्राह्मणाला एकदा सहज विचारलं, महाराज हे काय आहे, असं पानच का ठेवायचं, ताट का नाही ठेवायचं? हे पान म्हणजे धरती आहे, ही सुपारी म्हणजे हे आकाश आहे, ह्या परमात्म्याचं हे प्रतीक आहे. फक्त प्रतीकाची पूजा करायची की आता प्रत्यक्षाची करायची? अजूनही प्रतीकाची करायची. स्वामी विवेकानंद म्हणतात की लहान मूल जेव्हा मंदिराच्या पायऱ्या चढतं तेव्हा आनंद होतो, कारण त्याची श्रद्धा असते की माझा देव इथं देवळामध्ये आहे. पण जेव्हा 80 वर्षाचे 85 वर्षाचे आजोबा काठी टेकत मंदिराच्या पायऱ्या चढतात तेव्हा स्वामी विवेकानंद म्हणतात मला दुःख होतं, कारण त्या लेकराला माहित नाही, ते लेकरू देवाला ओळखत नाही, जाणत नाही, तोपर्यंत त्याला वाटतं की माझा देव इथे आहे. पण प्रतिमेकडून तो प्रत्यक्षाकडे येतो, प्रत्यक्ष देव त्याला दिसतो, पाहतो सर्वाभोवती, तेव्हा त्याला प्रतिमेची किंवा आधाराची गरज लागत नाही. 3 वर्षाचं 4 वर्षाचं लेकरू शाळेमध्ये जातं का कॉलेजमध्ये जातं? कुठे जातंय बाबा? 3 वर्षाचे तुम्हाला कुठे टाकलं होतं? बालवाडीमध्ये टाकलं होतं की नाही? का मेडिकल कॉलेजमध्ये टाकलं लगेच? नाही ना. मग बालवाडीत का टाकलं? बालवाडीमध्ये तुम्हाला गुरुजींनी गणित कसं शिकवलं, अंक मोजायला कसं शिकवलं, कसं शिकवलं? पिंट्या या डब्यामध्ये 4 गोटे आहे, पिंट्या या डब्यातल्या 2 गोटे आहे, मोज बरं किती झाल्या? आमचा पिंट्या मोजतो, 1 2 3 4 5 6 झाले. आम्हाला आनंद वाटतो, पिंट्या आता मोजायला शिकला. मग गुरुजी म्हणतात पिंट्या पाठी काय बाळा, पेन्सिल घे, रेषा ओढ, आडव्या तिडव्या उभ्या रेषा ओढतो, अर्धे अर्धे गोल काढ. मग पिंट्या आमचा गोल 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 काढायला लागतो, टाळ्या वाजवत आले, वा वा वा. पिंट्या रेगोट्या ओढायला शिकतो. मग गुरुजी त्याला पुढचा धडा शिकवतात. आता अर्धा गोल असा काय, अर्धा गोल खाली काढ, एक रेष दे, वर एक रेष दे, आणखी एक रेष. याला म्हणतात केजी मध्ये पण करतात, किंडरगार्टन मध्ये त्यांना शिकवतात. अशी रेषा दे, अशी रेषा दे, मध्ये याला म्हणतात ए. आणि मग हे शिकलं की आई वडिलांना खूप आनंद होतो. पिंट्या आमचा दप्तर घेऊन शाळेत जातो, बेरीज करतो, वजाबाकी करतो, जॉनी जॉनी यस पप्पा गाणं म्हणतो. मजा वाटते की नाही? मजा वाटते. 25 वर्षाचा पिंट्या झाला, त्याला जॉनी जॉनी यस पप्पा म्हणून बरं वाटेल का? 25 वर्षाच्या पिंट्याला सांगितलं की जा बाबा मोज, या 4 गोट्या, या 2 गोट्या मोज. चालेल का? नाही. पिंट्या पहिली तो, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी, मग तो महाविद्यालयात जातो, मोठा शिकून कलेक्टर होतो. मग त्याला त्या पाट्या, पेन्सिली, त्या रेगोट्या ओढायची गरज आहे का? नाही. ती गरज केव्हा होती? जोपर्यंत त्याला अक्षर ओळख नव्हती, त्याला अंक मोजता येत नव्हते, तोपर्यंत त्या साधनाचा पिंट्याने वापर केला. पण आता तो पिंटूजी राव झाला, कलेक्टर बनला, त्याला या साधनाची गरज नाही. मग भक्तीमध्ये देखील आम्ही आजही प्रतिमेची भक्ती करतो, प्रतीकाची आम्हाला आवश्यकता नसते. मग पुढची ज्ञानी भक्ती कधी आम्ही करणार? तिथून आम्ही पुढे कधी जाणार? आणि संत तुकोबा माऊलींनी पण तेच सांगितलेलं आहे ना, कागो होता दाटुनी वेळे देवा हे तुम्हा पुढे जासी नाही, पाठ पोट करीत राहिलो त्याचा घोट. माऊलींनी की सांगितलं, सभायंतरी व्यापक मुरारी हरी पाहिल्याने. जेव्हा ते प्रतिमेची भक्ती करत होते तोपर्यंत त्यांना गुरुची प्राप्ती झाली नव्हती. सद्गुरूची प्राप्ती झाल्यानंतर त्यांना विश्वातला देव दिसू लागला. आता एका बालकानं संत नामदेवची गोष्ट सांगितली, एवढंसं बालक खूप कौतुक वाटत होतं की त्या इतकी डिटेलमध्ये स्टोरी सांगितली, मोठ्या माणसाला सुद्धा सांगता येणार. जितकं देव नाही तितकं पाय ठेव. मग त्याला कळलं की देव नाही, अशी जागा नाही. एवढं सुंदर समजावून सांगतं हे बालक. त्याला कळायला लागलं की देव नाही, अशी जागाच नाही. नामदेव महाराजांना पण कळत नव्हतं
पण जेव्हा गुरुची प्राप्ती झाली तेव्हा ही गोष्ट कळली. मग ते पांडुरंगाचं चरण सोडून कुठे जात नव्हते, ते पंजाब पर्यंत गेले. आणि मग हिंदीतले काही ग्रंथातले जे ओव्या आहेत त्या 65 ओव्या गुरु ग्रंथ साहेबांमध्ये वाचायला मिळतात. आजही पंजाबमध्ये बाबा नामदेव म्हणून अनेक मंदिरं सुद्धा लोकांनी बांधली. सांगण्याचा भावार्थ हा आहे की संत महात्मा तिथे थांबले नाहीत, ते पुढे गेले आणि त्यांनी ते लिहून ठेवलं. पण काय आजोबाई सांगितलं चूप, जास्त शानपण करायचं नाही, मी सांगतो तेच करायचं, तेच करतो. ह्या बाजूला आजी किंवा सासूबाई चूप, माझ्या सासूनं केलं तेच तू केलं पाहिजे. आम्ही पण हा म्हणतो, आम्ही पण तेच करतो. तर नाही, ही जी बालक आहेत ना ही नाही करणार. ते म्हणाल नाही आम्हाला तुम्ही पटवून द्या, कारण सांगावं लागेल. आता ते सांगू शकतात की प्रतिमेचा आधार आम्हाला तिथपर्यंतच होता जोपर्यंत आम्हाला प्रत्यक्ष माहीत नव्हता. आता आम्हाला प्रत्यक्ष माहीत झालेला आहे, आता आम्हाला प्रतिमेची काय गरज आहे ही मुलं सांगू शकतात. म्हणून यांना जे ज्ञान सत्य आहे, शुद्ध आहे, हेच दिलं पाहिजे. अंदाजे चाललेलं आहे हेच पुढे रेटणं हे अशुद्ध आणि अज्ञान. म्हणून आज या प्रसंगी आज सर्वांच्या चरणी विनंती करेल की बालकांना बाल सत्संगाशी जोडा, त्यांना हे ज्ञान द्या. आज तोच आमचा पिंट्या साताऱ्याचा असा पुसत होता, तो आज 20 वर्षाचा झाला, 21 वर्ष जातो, आता काय करतोय, प्रचारक बनलाय. आज तुमच्यातलीच मंडळी जी आहेत ना ती मोठमोठी प्रचारक बनेल, मोठमोठ्या हुद्द्यावर आहे. आज देखील बघा तरुणांची संख्या जास्त आहे, पण इंजिनियर आहे, पण डॉक्टर आहे, पण वकील आहे. आज असे मोठमोठे पुस्तकं वाचतात. आज ह्याच बालकांना गरज आहे. मिशनची सगळी पुस्तकं वाचली पाहिजे, सगळी पुस्तकं वाचा. एकही प्रश्न तुम्हाला कोणी विचारू द्या, त्याला उत्तर तुमचं तयार आहे. आपल्या मिशनच्या साहित्यामध्ये सगळी उत्तर आहे. बाबा हरदेवसिंहजी महाराजांना देखील काही अनेक प्रश्न विचारले, बाबा अवतार सिंहजी महाराजांना विचारले, बाबा गुरुबचन सिंहजी महाराजांना विचारले. आणि त्यांनी जी उत्तरं दिली ती गुरुमुखातून आलेली उत्तर आहे, ती ब्रह्मवाक्य आहे. त्याच्यामध्ये सगळ्या ज्या काही संकल्पना असतील, जे काही प्रश्न असतील, ती बाळांना सगळे उत्तर तिथे आहे. आत्मा काय, परमात्मा काय, जीव काय, शिव काय वाचायचं असेल मंथन पुस्तक वाचा, मनाच्या पलीकडे वाचा. मराठीमध्ये पण आहे, हिंदीमध्ये पण आहे, ज्या भाषेत पाहिजे त्या भाषेमध्ये वाचा. आणि हे जे काही अज्ञान किंवा कचरा भरलाय लोकांच्या डोक्यामध्ये तो दूर करायचं काम तुम्ही करा. आणि ही जबाबदारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराजांनी तुम्हाला सोपवलेली आहे. तोच एक निरोप घेऊन मी तुमच्या चरणाशी आलोय. बाकी मला काही तेवढी अक्कल नाही बाळांनो. तुम्हाला हा सद्गुरू माताजीने आदेश दिलेला आहे, तो तुमच्या चरणाशी पोहोचवण्याची सेवा केली. माझ्या बोलण्यामध्ये जर काही चुकलं असेल तर मला क्षमा करा. पण मी इथपर्यंत आलो तर मला काहीतरी गिफ्ट द्याल की नाही? गुरुने एवढा पाठवलं का ते गिफ्ट द्याल ना? काही ते द्याल ना का नाही? खाली आपण पाठवणार नाही. आज मला तुमच्याकडून गिफ्ट हवंय की जी सद्गुरू माताजींनी हस्ती दुनिया चालू केलेली आहे. ही हस्ती दुनिया त्याचा मेंबर मी होणार. त्या हस्ती दुनियेत त्या कथा मी वाचणार, शाळेमध्ये पण सांगणार. आणि माझे हे बंधू बांधव आहेत, माता भगिनी आहेत, हे काय करतील? मुलं जर वाचू शकत नसतील तर हे रोज यांना एक गोष्ट सांगणार. हीच मला एक प्रेमाची भेट तुम्ही द्या, ही तुमच्या चरणाशी प्रार्थना. प्रेमानं बोला.